काय सवाल आहे बोल रे. माझं उठत नाही. अरे आता कसं उठेल तवाले. मी काय म्हणतोय, बोला ना. पेशंट येते हम्म, आता गादीवर बस हम्म. आणि घे हवा चल. हा हवा घेऊ. हा हा ना बाई, पहा ना एवढी सोमती गेली तरी गिराईक नाही आलं. हा ना. काय सगळी पंचायत झाली. तुम्हाला चिकन मिळाना का मिटण मिळाना काय काहीच तो मिळाना बाई. तोंडाला पाणी इतकं येतं तुला काय सांगा आई. हम्म. हा आता आज आहे ना, आज आले का 2-4 उतारेच देऊन टाकी ती. हा नुसते तुम्हाला सांगते खांब्याचे उतारे देते. खांब्याची उत्तरे दे म्हणजे काही. तुमचं कामच होऊन जाईल. आणि कोंबड्या जोंबड्या घे जा जरा आपल्याला. तेच ना, 4-5 एखादा बोकड बाकड. तेच करते. आता बाई एवढी 40 बोकडे दिले सांभाळायला लोकांक. हं? नाही एक कापून टाकू आज. करतेच बाई. हा, एखादा कापून टाकू आज मरू दे. हा पेशंट आलं बाई. आता पेशंट ऐकलं? आज तर हवा नाही चढली आईची आमच्या. नाही नाही, आईचं पण ते दर्शन घ्यावं लागत हा बसा बसा बस बसा इकडे वर बसा. वर बस आहे. बर बसा. बरं आई हा. पेशंट आली. तू कवा आता 2 मिनिटं. ए पोरी गाडी व गागती का? लवकरच येऊ आईची हवा. अरे, आमच्या आईला जे आलंय. हा हा, नाही एवढं नाव ला- ऐकूनच आलो मी. हा कुठून आले. अहो पार औरंगाबाद वरून आलो. संभाजीनगर. संभाजीनगर. हा हा बोल पालथी आई की जय. आता इकडं कुठं जाग्यावर ये जाग्यावर. लय डान्स नको करू जरा. हॅलो गाता 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 हॅन्ड बादा 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 गाचा गाचा गाचा. बोल रे गाडीवाना, काय सवाल. काय सवाल आता पेशंट आले. ए बाळका बोल काय तो म्हणणार. माझं उठत नाही. काय ते आयच्या नाला ते काय म्हणतो. काय सवाल आहे बोल रे. माझं उठत नाही. अरे आता कसं उठेल तवाले. मुखात दात नाही राहिले काय विचारतो आईला. गाडीवाना गप बस. छान सवाल. हा? मस्त सवाल आहे. हा. अरे बघ रे, हम्म. बघ म्हणले इथून ते इथपर्यंत गुदगुल्या झाल्या रे. कोणला आईला. यायला आईला बुद्धुले. आणि मग तो प्रश्न असा टाकला आईला तो. खरं म्हणे मा उठत नाही. नाही बरोबर आहे. माझा प्रश्न तसा आहे. बघ रे, हा बघता रे. बर. किती दिवसापासून उठत नाही. जवळजवळ त्याला 3 वर्ष 3 वर्षापासून असंच आहे. मी लई वैद्य पाहिले. हालून पाहिलं का? हा. असं घचा 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 हलविलं का? नाही ना, नाही आज हालू न पाहिलं, सगळं करून पाहिलं. तोडू फेकायचं डायरेक्ट. हा? थांब रे बाबा, ते आईला विचारतो मला. गाडीवाना, अरे बघतानी प्रश्न विचारल्यावर असं बोलू नये रे. बघ म्हणले गाडीवाना, आता म्हणले तुझं म्हणले उठत नाही तर मी म्हणले लोकांना म्हणले सांगते का बोल म्हणले. जरी म्हणले तुझं म्हणले उठत नाही तरी म्हणले मी म्हणले सांभाळतेच ना म्हणले. कोणला नीट बोल जरा नीट आई. या. आता एक गाडीवानाचं आहे गंमत आहे का? अरे बाबा बघ रे, अरे लई रे दिवसापासून माझ्या रे गाडीवानाचं उठत नाही. पण बघ म्हणले मी म्हणले कानू कान म्हणले कोणाच्याच म्हणले खबर म्हणले केली नाही म्हणले. हा हा. पालथी आई की जय. बोल पालथी आई की जय. बघ रे, तुला म्हणले 5 कोंबड्या आणावं लागतील. असं का? कोंबडा बाग देणारा लागल. भाग देणारा. बघ म्हणले तुझा म्हणले कोंबडा म्हणले बाग म्हणले देत नाही म्हणले म्हणून म्हणले याला म्हणले 5च म्हणले
कोंबडेच म्हणले, बागच म्हणले, देणारे म्हणले, दे आणावा लागेल म्हणले रे. असं का तवाच म्हणले तुझावाला म्हणले, कोंबडा म्हणले, टाइम टू टाइम म्हणले, उठल म्हणले. नाही 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 आई ते नाही काय उठत नाही तुम्हाला कळ मी सांगतो अरे म्हणले होपलेस म्हणले, पटकन म्हणले, सांग रे म्हणले. अहो माझं पोर जर एकदा झोपलं संध्याकाळी 7ला तर दुसऱ्या दिवशी 12लाच उठत अरे म्हणले त्याला म्हणले पालथी आई पुढे आणून म्हणले काप ना म्हणले. मग बरोबर. ते जर ऐकत नाही म्हणले. किती वर्षाचा टोन गाय म्हणले. ते आता 10 वर्षात झाला तो 10 वर्षाचं झालं. पालतं झोपत आहे का? मग कसं उठल म्हणले. मग कसं काय उठेल ते? मग म्हणलं पालथी आईकडे निदान 18च तरी लागत होतं. हा तर ते उठत. 10 मध्ये त्यांनी किती जोम काढावा. हा बाळ म्हणजे राहत ते. दे आईला आई दे काय दर बोर्ड जर ऐकायची आली ती बाई हं. असं होत होतं का हा पोराचं? हा मग घरी गेलं मग पाय हालून. बर नाही ते उठतच नाही ना सकाळी 12 अरे वाजता मग तू हालू पाय ना. अरे. झोपतून उठत नाही बघ रे हात कर पुढे म्हणले. कर हात पुढं कर. बघ म्हणले हे म्हणले त्याच म्हणले बोट आहे म्हणले. उठत नाही ना म्हणले. हे बोट म्हणले असं धरायचंय म्हणले. हा हे 1 दिवस आड धरायचंय म्हणले. बर ज्याचं उठत नाही त्याचं म्हणले. आणि असं खसा 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 हलवायचं. असं का आई बाद झालं काय रे गळून गेला काय म्हणले. असं हलवायचंय. जवळ असं हलवीत नाही तवर ते उठत नाही. आणि असं करू. एकदा का उठलं का ते घामा गर्दी झाल्याशिवाय झोपणार नाही. आणि त्याचं कंबार गळाल्याशिवाय ते उठणार नाही. बरं अजून काय करायचं 5 कोंबडे लागतील. बोकडे सांगा या का 2. अरे म्हणले गाडी बाना यायला गाडी उतारा मी देते हा सांग सांग. का तू देतोय. हा तो दिला काय मी दिला काय एकच आपल्यावर. अरे आई सांगू राहिली तू काय बोलतो ए, म्हणजे तू गप्प बस रे. अरे म्हणले तू म्हणले रेंज मध्ये राहिला नाही म्हणले तवर गप्प बस म्हणले. बघ त्याच्या जीवाला किती आनंद वाटतो. वैना जाईना कोणाचं काही आणि मेंग्याचं हलो हलो पाहिजे. असा गाडीवान आहे का या, या गाडीवान तर रोजच मरेल की जवळ मी मला काय फरक पडायचं. बरं आई किती कोंबड्या आणू 5 कोंबड्या आणतो. कोंबडा आण. कोंबडा कोंबडा बांग देणारा. 5 कोंबडे. 3 वाजता कागतोय ना कोंबडा. हा. हा बांग देणारा. पण कोंबडे जर बाग देणारे आणले तरच तो उठायला सुरुवात हो करी. असं का आणि कोंबडे जर तू जर बिना बाग द्यायचे आणले आणले हं. तर तर उठणार तुझा कोंबडा उठणार नाही. नाही. नाही ही आपली जबान आहे. पालथी ऐकी बोल पालथी ऐकी की जय. हे, हे, आई आता येतो मी बर का हा ये नाही ये दे ना. अरे काय ऐक रे येतो मी म्हणजे तू काय इकडं काय हुंड्यात आला का रे? नाही नाही परत येतो ना तुला जावाच लागणार. हम्म. ज्या टायमाला माझ्या गाडीवानाचं वाटुळ होईल हं. त्या टायमालाच मी तुमच्यासारखा एखादा भगत गाडीवान करेल. मी आहे ना मोकळाच आहे मी हा. किती आनंद वाटला बघ आईला. ठोक देते का त्याला? नाही गेल्यावर हा तू गेल्यावर बघ रे आईला दोष लावू नको बालका. हम्म. तू कुठे जत्रा कॅत्राला गेला तर मी 8-15 दिवस येईन तुला इकडं काय केलं का ते समजदार राहायचं. आई सांगेल ना मला मी सगळं शिकून देईन. अरे आई सांगेल तो मला. जर माझ्या जवळ हा. 8 दिवस येऊन राहिला ते मी त्याला सगळं शिकवते बघ. हा. कसं उठवायचं काय. चल उठ लवकर. वट लगेच उठतो आई आता चल. आई येऊ का आता जमाने भाऊ दे येऊ राहिले पेशंट दुसरे. बोल लावली ऐकी गे. ए, अरे कुठून आणली रे लवणी पालथी आई आहे ना. हा पालते का तू बोल असा पालते.
तू असाच खंडीच्या वर्णात पालथाम होतो तो. तू गडकात उतरली करती मला पालते करती तर मला वाटत म्हटलं आता उतरणीच घेऊ. पेशंट येऊ राहिले आवर आज खाली नको योग आधी. अरे पार जावळ्या लोंबल्या कवा येतीन पेशंट. हा येऊ दे लोंबू जावळ्या तवाल्या. बोल पालथ्या की की जय. आई आई आपलं तर हवा गेलं आपलं तर काहीच होत नाही ग बघायचं पण. हा तो नसते मला राब राब घेते. हा काय हो. ग? मी काय म्हणतो हा ते आम्ही आलो होतो हा या येऊ का या ना. ते पालखी आईच नाहीतच ना. हा येच का हाजरी चालू आई आहे. आई माझ्याकडे पाहिजे आई आई पाय पण माल चाल दर. हे कोणते पालते बाबा आहे का नाही नाही ये पालते पालते आई मी त्यांचं ये. तो मन कावड्या. मनकावड्या. अच्छा बरं आई मग खाली बसू का मी नाही याच्यावर बसाल तुम्ही. इथं बसू का आणि मा बायकोला ए जापड झोप येते बस. बस ग इथं बस. आई जसं म्हणते तसं बस. बोल रे बालका काय सवाल आहे. आई समस्या अशी आहे का 3 वर्ष झाले लेकरू पोटी पोर नाही अजून कोणाच्या? मावाल्या. तुला जागा आहे का काय? हा तुला बी जागा आहे का? काय म्हटलं आई आहे ना. हा हा सवासीने काही हा. हा. करतो का रे? करीतो ना आई रोज. असं करतो का? हा. हात नीट कर. बोल. जागा सुटून जाते. नाही ना आई बरोबर आहे ना. अरे बघ रे हा जागा सोडून जेव्हा कार्यक्रम होतो मा बापानं कशी इशारे करू राहिला. थांब आई काय म्हणते आईचं ऐक ग तू. अरे काय बघ रे हा. जेव्हा म्हणले जागा सोडून म्हणले कार्यक्रमातच म्हणले तू म्हणले जास्त वेळ देतो म्हणले. इकडं नाही आई नाही आई. हा इकडं म्हणूनच इको कस काय होईल. हा आईची परीक्षा पाहायला आला का तू. नाही ना आई मग आईला कस काय दिसलं. थोडंफार राहत अरे जास्त जिको काय बघ रे बघ म्हणले आत्ता म्हणले तुला म्हणले हा. गोड वाटल म्हणले पुढं कसं करशील म्हणले. बोल म्हणले. आई थोड्या वेळ राहत ना जास्त वेळ नाही ना करीत. काय ग म्हणले जागा सोडून कार्यक्रम करते काय म्हणले. नाही आई असं काही नाही. अगं आई मी का लहान तोंड राहिलो टाकू करता का? तोंड टाकू तुम्ही. नाही आई पण ती पाहून घ्या. नाही म्हणती. करीते आई करीते. मग खोटं घाल बोला त्या. बाई, काय सांगू त्याला. बोल पालथे ऐकी छे बोल पालते की जय. खरे म्हणले बालका. बघू हात दाखव. हा, कोणता दाखव. पाय पाय किती चिडली. करतो का? हा करीतो ना. किती वेळेस? कधी माहित जात राहतो असं करतो का? रोज. पण जागा सोडून करतो रे. नाही ना आई. बरोबर जागेवर करतो. हा बरोबर आहे का आता.
कधी मधी हा मग तेव्हा आई नाचायलाच लागली नाही आईला समजत बरं का. हा मग कोण कुठं काय करतं कोण कुठं काय करतं समजत म्हणजे काय, आईला सुद्धा इंटरेस्ट त्याच्यातच आहे. त्याच्यात हा बोल पालते ऐकी झे, बोल पालते पालते ऐकी ऐकी झे, आई पालते ऐकी ते- झे. बोल पालते ऐकी झे. पालते ऐकी झे. असं कर नाचू का थोडं. बघ रे बघता रे, अरे माझा म्हणले गाडीवान म्हणले कवाच असं करीत नाही रे, याला काय करू. देईल आता इकडून पुढं मला नाही उमजलं काही. हा मला नाही उमजलं काही. अरे आईचं पण असं आहे, अरे मा- तुला हे आवडत का, तुलाही हा. हे कसं करतो. हा. आईला चिडली बरं का आता. आईला चिडली आता आई- लबरावानी वडी आई नाही. माफी आई माफी का माफी दे आई माफी आई दे माफ करा ते आई मामाला. आई माफी दे एवढं उमजत नाही आई माफी दे मला नाही समजलं. ते ना भोळ माणूस आहे आईला. कोणचं मा माणूसला भोळ आहे. बोळ आहे. हा त्याला काही गोष्टी उमजत नाही. चिडू नका मग तुम्ही. तो करून घ्यायचं ना तीच करून घेती, तुला कसं कळत नाही. अरे हा. गप बस तू, गप बस. बचाडी वाढावा लागती तवा सुधरवतो तू. बाया पाहिल्या का बिघडतो. आई नेमकं कोणाचं पाऊर आले तुम्ही. तुझंच बघते रे बघता. हा ऐक माझी बात. हा बघ हा 8 दिवस तुला माझ्या इकडे राहावं लागल. हा का म्हणजे दिवस रात्र इथंच राहू का. दिवसा काही कामच नाही पडलं. रात्रीचं राहायचं रात्रीचं आई कोणी राहायचं दोघांनी राहायचं का. तो काही काम तो नाही. काय राहू द्या तिला पण मग आई आई मला लेकरं व्हायचे ना. अगं आई जाऊ दे कोण मोरदे आहे? सगळे डॉक्टर करून थकलो आपण. जाऊ दे आई सांगल ते म्हणजे करायचं. सांगत ते ऐक. हा तिला राहू दे आई मला जोडी राहील. घास आणायचा. हा हा जवळ 8 दिवस इकडे हा तवर तो घास आणायचा जावळीचा कापून, हा तो तयावर गरम करायचा हा आणि तो तयावाल्या वटीवर बांधायचा. असं करायचं. हम्म. 8 दिवस. सारखं काय सकाळ संध्याकाळ का. संध्याकाळ फक्त झोपायच्या टायमाला. हा म्हणजे ठीक आहे चालेल. त्याने कोणी येईन नाही आणि मला. 8 दिवस हा इडच ठेवायचा. हा का. राही नाही राही फक्त रात्रीचा. हा राही नाही दिवसा जरी मी याला तो पाठवलं हा तर तुम्ही काही कार्यक्रम करायचे नाही. हम्म. नाही आई नाही आई नाही नाही करणार. पुढून धक्का नाही नाही मागून नाही नाही आई धक्का सहज नाही लावणार. नाही करायचं आई. पण मला पोरं होती ना पण. 8 दिवस. फक्त तेवढा तिचा पाळ नाही खेळू दे ग आई. तो 8 दिवस. आई तो एक जलमभर उपकर निसरायचो ग आई. 8 दिवस जर तू इकडं रात्रभर खेळला तर 9व्या दिवशी तू घरी गेला काय खेळायला लावी आई का मला. तुझ्यावाला पाळणा आपाप घरी खेळ. आई बरोबर शिकवेल. काय खेळायला लावते आई मला. तू टेन्शन घेऊ नको. तू फक्त रात्री राह आई आहे ना. आई सगळं करून घे. हा का कारण आता गाडी वांत केलं ना. म्हणजे 9व्या दिवशी लगेच पाळणं आलं नाही. ए बरं का एवढं या बाय सगळे डॉक्टर आई आई इतके डॉक्टर झाले मोठे मोठे. तुला सांगतो लय 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 पैसा असा पाण्यासारखा पैसा गेला पण आई गुण नाही कमीत आला कमी आम्ही 1-2 लाख रुपये खर्च केले नसते एका दवाखान्याला. तुमच्या लग्नाला किती दिवस जाईल लग्नाला. 3 वर्ष झाली. अरे तवाच यायचं ना लगेच आम्हाला यायला. माहिती नव्हतं ना पालखी आहे इकडे म्हणून. माहिती नाही अख्या महाराष्ट्रात आम्हाला जागेल. 100 रुपयांनी पाठवलं इकडं. कोणता शेरप्या तो वर तोंड्या तो काळा हा गुणगुण करतो नाकात तो हा आंघोळ्या. आंघोळ करीत नाही तोच ना महिना महिना हा. गावात फेमस आहे ना तो. अगं आईला काय आईलाच नाही त्यांना सुद्धा कळत. हा मग हा, त्याच्या बोलण्यावरून वाटत लगी. आईले खुश झाली आईले खुश झाली. आई आई काय आई काय झालं. आई ए, आई आम्हाला सांग ना काय आईले आनंद खुश झाला. झाली. आई? बघ गं. हा? आईले खुश झाली. काय दिसलं का आई तुला. ओय, काय आनंद झाला. नाही आई रडू राहिली. रडू राहिली. बघ गं. मी म्हणले त्याच म्हणले हा. एकदा म्हणले हा. स्टेटस पाहिलं होतं म्हणले. कोणाचं शिरप्याचं काय मग काय झालं टेटस तर आईलेच केस मारी ती बापा. हवाय हवाय आई हवत ते चपाती. हा यो बाबू म्हणजे आईला दिसत आणि डोळे झाकल्यावर लगी. अगं आईची बॅटरी आई सुद्धा येते ही गेल्यावर. हा का लागू पाठ लगेच येते का. 2-3 हवा आईचा. हा
किती हजार आहे? प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जेवढ्या जेवढ्या बॅटरी आहे ती बॅटरी आईचीच पुण्य आहे. बोल बॅटरी आई की जय, बोल पालथी आई की जय. बोल उतारे ऐकी जय. हन गाता 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 मग आता का हो? तुम्ही इकडे राहता ना आता 8 दिवस. काय फरक खर्च पडू राहिला खर्च पहिला ऐकून घे. फरक काय पडत नाही. मी काही त्याच तोडून नाही घेणार. ऐक माझी बात. हा बोला ना आई. 12 न 12 24 वर्ष झाली हा गाडीवान माझ्या जवळ एवढा सुंदर आहे. हा, त्याचं मी तोडलं नाही कधी, हा. वडलं नाही कधी. नाही काय किसो. अच्छा अच्छा ऐक बात माझी. हा. 2 बोकडे लागतील. हम्म. बोकडे. शेळी देऊ नाही ना आई, देऊ चालायची ना. शेळी नाही चालायची नाही शेळ काय नाही का आमच्याकडे शेळी होती ऑलरेडी घरी. नाही बोकड्याचा इलाज केल्याशिवाय हा हा तो बोकड्या काम करणार नाही. हा चालेल ना आई, आणेल ना. हा जेव्हा व्यवस्थित काम करायला सुरुवात होईल तेव्हा तुझ्या घरात बकर येतील. आपलं पाळणा हलल. हा आई तुम्ही पाहिजे जो बोकडा द्याल ना आम्हाला तो बोकडा जा उडायला लागेल हा. तेव्हा मग तुम्ही तिकडे उडशाल. ऐका ना, मला लेकरं पाहिजे, बकरं नाही पाहिजे. आई त्याला समजा ते बोललं आपलं. ऐक माझी बात. सांगा आता आई सांग. 2 बोकडे हा हा, याच्या हाताने पूजा करून द्यायची हा. हं. आणि 2 पाठी हा. 9व्या दिवशी तो आणून द्यायच्या. हा चालेल हा आई. हा हा ए, आली बात आणशाल लक्षात. ना हो? ज्या नाही, आता टायमाला आपण जे सांगाल ते आता करायला एवढे तयार 2 लाख खर्च केले, इकडं काय जाऊ होणार दे आहे? मरू दे करू आपण 2 ज्या बोकडे, 2 टायमाला. बकरे. ऐका ज्या टायमाला हा. हा 8 दिवस इकडे राहिला, हा, 9व्या दिवशी हा निघून गेला, हम्म, त्या दिवशी तू येताना जर 2 बकऱ्या आणल्या हम्म, का हा आता इथं ऍडमिट होताना हम्म, 2 बोकडे आणि हा 3रा बोकड असे तिघांनी ऍडमिट व्हायचं. हम्म. म्हणजे मी बोकड 9 दिवस 8 दिवस आई बोकड करते काय या मला या नाही हो. बोकड्यांची अशी तळमळ झाली हम्म, का तू ज्या 2 बकऱ्या घेऊन येशील हम्म, 8व्या दिवशी हम्म, तू त्यांना इकडं दाखल केलं, हम्म. त्या बोकड्यांची तिकडं सोय झाली का हा बोकड्या तो हक्क मोकळा केला. हा. हं. आणि एकदा का तिकडं त्या बोकड्यांची आणि शेळ्यांची मिटिंग झाली का नंतर मग तुमच्या बोकड्याची मिटिंग होणार घरी गेल्या. आणि बोकड्याची एकदा मिटिंग झाली इकडं तो एकदा तरसावला मी हा. का त्याला घरी आल्याल्या जागा सापडल. चालेल ना आई. तो चुकीचे काम नाही करणार करत आई, नाही. तुम्ही ना हिला सांगितलं लय बरं झालं. मी ना इकडे ठेवून जाते मानावर मग. बोल पालते आई की छई. तो ध्यान ठेवायचं. आई मग बोला. तुम्हाला 2 बोकडे आणि 2 पाट आणून देईल मी तुमच्याकडे पाठी इकडे राहील. लगेच नाही आणायची. आई काय म्हणली 8व्या दिवशी बोलली हा, 8व्या नाही, जेव्हा 8 दिवस बोकडं- तुम्हाला इकडे राहायचं, 9व्या दिवशी मी घेऊन येणार आहे पाठी. हा जसं आईने आई तुम्ही जसं तसं बोलला करा ना तुम्ही. तसं हा, आम्ही करू तसंच करा तुम्ही. ते आईची हवा बोलत होती, आई नव्हती बोलत. हम्म. हा ना आता ते काय मला एवढं कळणार नाही. मग गाडीवान सांगल तुम्हाला. तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही फोन करा गाडीवानाला. तुमचं गाडीवान झोपा घेतो आता. झोपा घेतो हा. व तर त्यांना असं कधी कधी ते रात्रीची नाईट ड्युटी करते ना माझ्या बरोबर हा. त्याच्यामुळे. म्हणजे दिवस रात्र ऐकलं पेशंट होतं पाहतात ते, नाही नाही द्यायची दिवसा उलटी मी पाहिजे. पाहते पण रात्रीचे ते मला झोपून नाही देते असं. चालेल मग या तुम्ही. हा मग आई मी तुमची सेवा करायला मग थांबून घेऊ का मग आजच नाही उद्या या बोकडी घेऊन. हा. येताना बोकडे आणले का संग? नाही नाही ना, ना, आम्हाला मग माहित काय बाई नव्हतं. तोच बोकड्या आणला बाकीचे बोकडे कुठे? आई माहित नव्हतं ना त्या आई, शिरपतराव, बा- तुम्ही दोघं जाऊन या म्हणे चुकलं पहिले. आई आमचं हा आता नाही चुकणार इकडून. बरोबर दक्षिणा ठेवा. किती 5000 एक. लगेच आणि मग दे. उद्या दिलत नाही चालणार फोन का? पे मार जाऊ दे मारू दे फोन पे दे मार फोन पे नका आमच्या फोन पे नाही चालू. नाही आई तुमचं फोन पे आहे का चालू? गवतो आणि पैसा आपल्याकडे दे मारून द्या स्कॅनर तर द्या. आई थोडं म्हणजे मधून अजून जर त्याला घरी पाठवलं असतं तर नाही चालणार का? हम्म. मधून अजून घरी ए पण तुला 8 दिवस जाऊ का नका. 3 वर्ष झाले लागला ना. बाई 3 वर्षापासून रातन दिसाची आदाबली काही झालं मग मग आता 8 दिवसात यशच नाही मिळत ग आई यशच नाही मिळत. आठ जोडी दिवस- नाही ना आई कोणी घरी. आता कोण नाही खायच्यावर. जाऊ दे मारू दे तो काय जाळा व्हायचा का तिकडं येईल मी वाटलं जोडी. वैताग आले एक तर ती तुम्ही अशा येईल. हा? ती आजी- तुम्ही आल्या होत्या. ते जरी राहिले का 8 दिवस तर मी तुम्हाला सांगतो बरं का आमच्या दोघा नवरा काय? बायकोचा प्रॉब्लेम नाही बरं का पण आहे ना जी आमची म्हातारी आजी आहे ना ती म्हणते पाळणाच खेळणार हम्म. काय सांगू आता नाही वहिनी व्यवस्थित मी करते बारा. आई हम्म.
ही पोर म्हणते पेशंट लोकांचे फोन यायला लागले. हा पण ही पोर म्हणते हम्म. मला जोडी कोण म्हटलं मग येणं थांबणार मग मी जाईल अडचण तिला जोडी. हा चालेल. ते पाहू नंतर तुम्ही गप्प बसा, तुम्ही जाओ जे सांगितलं ते करा. द्या आई आमचं. 8 दिवस तिकडे चालला चला आई. मर्डरच करते. थांब आई येतो मग बरं का. या, या. हं? हं, राहू दे. तू अशीच करते मला परत टाळायलावर. हम्म. हा नवीन पेशंट आलं का तू घेते. अरे तो इडच काय वाईना तर तिकडं काय करणार आहे तू? वाटोळ्या तो पायी तर वाटोळ झालं सार. गादीला वारस नाही राहिला खनपुट्या वानाच्या. चल बाई मला दुसऱ्या पेशंटचा फोन आला. लय भारी होती का ही? गबस आग लागू देता तोंडाला. चांगले चांगले जाते तू कसं जाईना खायचा.